अरे मराठी सुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, मराठ्यांनी देश चालवायचा आहे. आईने घर चालवायचं असतं, बाप घर चालवत नाही. संबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असलेला समाज जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत ते कळत नाही, हे दुर्दैव आहे. बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला. त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे. त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे. त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे. देश का नेता कैसा हो, मनोज दादा जैसा हो. देश का नेता कैसा हो, मनोज दादा जैसा हो. देश का नेता कैसा हो, मनोज दादा जैसा हो. देश का नेता कैसा हो, मनोज दादा जैसा हो. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. ही परंपरा तशी पाहिलं तर सन्माननीय अण्णासाहेब पाटलांपासून चालू झालेला आज संघर्ष होता तो आज जरांगे पाटलांच्या रूपानं संपुष्टात आल्यासारखं दिसतंय. जेव्हा ते गॅजेट मेन राहिले 2 गॅजेट आहेत ते निघतील आणि इश्यू होतील त्यावेळेला हा संपुष्टात येईल. आणि याकरता कायम जरांगे पाटील आणि अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील हे कायम मराठ्यांच्या स्मरणात हृदयात राहतील. गौरी गणपतीचा सण असून देखील लाखभर मंडळी या जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी मुंबई शहरात दाखल झाली आणि या गौरी गणपतीच्या सणाचा महोत्सव असून देखील आज कोणत्याही मराठी बांधवांनी कच न खाता मुंबई गाठली आणि खऱ्या अर्थाने आज जरांगे पाटलांना यश प्राप्त झालं. अखंड सकल मराठा बांधवांचं हे यश म्हणावं लागेल, कारण का 45 वर्षाचा वनवास आज या ठिकाणी संपलेला आहे आणि या सरकारला या गणेश रायांनी सुबुद्धी दिली. आणि बाबा रे, हा जरांगे पाटील जे 45 वर्ष आमच्या मराठी बांधवांसाठी झटत आहे त्या बांधवांना यश प्राप्त होण्यासाठी खऱ्या अर्थाने गणपती बाप्पांनी त्यांना बुद्धी दिलेली आहे आणि मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज भाऊ जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, जय जिजाऊ. हे मराठ्यासाठी एक योद्धा बनला आणि हक्काचं आरक्षण मिळवून दिले त्याने मराठा समाजासाठी. माझं नाव विजयकुमार वसंत आंबोरे, राहणार समुद्रा, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. आम्ही जरांगे पाटलाच्या युद्धासाठी गेलो होतो. अण्णासाहेब पाटलाच्या नंतर जरांगे पाटलाचं युद्ध खरा होत आहे. आमचं गाव समुद्र, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. आणि तुमचं नाव काय? सुभाष रघुनाथ आंबोरे. आजचा जरांगे पाटलांचा हा 5वा दिवस होता आंदोलनाचा. शासनाने बऱ्यापैकी त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. तुम्ही किती दिवस होते मुंबईमध्ये? आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये 26 तारखेपासून निघालोय. 26 तारखेपासून निघालो होतो. आतापर्यंत आम्ही आझाद मैदानावर त्यांच्यासोबतच होतो. अच्छा, काय अनुभव आला, काय सांगाल? काय पाटलांनी आमच्या मराठी धर्मासाठी जे उपोषण केले त्यांच्यातून मोलाचा वाटा आहे त्यांचा. त्याने उपोषण करून मराठ्यासाठी एक न्याय मिळवला.
धन्यवाद. जरा बाजूला उभे राहून घ्या, मध्ये स्टेजवर गर्दी करू नका.